भावानेच घेतला बहिणीचा जीव। बॉयफ्रेंडची दुसरी जात, बहिणीला केलं खलास। ऑनर किलिंगच्या घटनेनं छत्रपती संभाजीनगर हादरलं। प्रेमात अखंड बुडालेल्या 17 वर्षीय बहिणीला भावानेच संपवल्याची धक्कादायक घटना संभाजीनगरच्या तिसगाव येथे घडलीय। डोंगरावरून खाली ढकलून भावानेच बहिणीचा जीव घेतलाय। नम्रता शेरकर असं या मृत मुलीचं नाव असून ऋषिकेश शेरकर या चुलत भावानेच हे धक्कादायक कृत्य केलंय। नम्रता ही 12वीत शिकत होती। तिचं शहागड येथील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते। तो दुसऱ्या जातीचा होता। काही दिवसांपूर्वी नम्रता प्रियकरासोबत 2 दिवस पळून गेली होती, पण वडिलांनी तिची समजूत काढण्यासाठी संभाजीनगरच्या वळदगाव येथे तिच्या सख्ख्या काकाकडे पाठवलं होतं। 8 दिवसांपासून ती काकांकडे राहत होती। काका काकू तिची समजूत काढत होते, मात्र नम्रता ती त्या मुलाला विसरू शकत नव्हती। तसंच घरातही नम्रता कुणाशीही बोलत नव्हती। शेवटी चुलत भावाला म्हणजेच ऋषिकेशला पुण्याहून बोलवण्यात आलं। समजावण्यासाठी ऋषिकेशनं नम्रताला बाहेर घेऊन जाण्याचा प्लॅन आखला। त्या मुलाचं तुझ्याशी बोलणं करून देतो अशी थाप मारून ऋषिकेशनं नम्रताला विश्वासात घेतलं। भावाच्या शब्दांवर विश्वास ठेवून नम्रता त्याच्यासोबत बाहेर जायला तयार झाली। सोमवारी दुपारी दोघंही घराबाहेर पडले। दुचाकीने ते खवड्या डोंगराच्या दिशेनं निघाले। डोंगराच्या पायथ्याशी दुचाकी उभी करत पुढे दोघे पायी गेले। यावेळी दोघांच्या संवादाचं काही वेळातच वादात रूपांतर झालं। डोंगरावर कोणाचा तरी वाद सुरू असल्याचं क्रिकेट खेळणाऱ्या काही तरुणांच्या लक्षात आलं। अनेकांनी दोघांना डोंगराच्या दिशेनं दुचाकीवरून जाताना बघितलं होतं। दुसऱ्या जातीच्या मुलावर प्रेम करणाऱ्या बहिणीचा राग आल्यानं डोंगराच्या माथ्यावरूनच ऋषिकेशनं नम्रताला खाली धक्का दिला। 500 फूट उंच डोंगरावरून खाली पडल्यानं नम्रता जागीच ठार झाली। नम्रताला ढकलून दिल्यानंतर ऋषिकेशनं पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण तिथे असलेल्या तरुणांनी त्याला पकडून ठेवलं आणि संपूर्ण घटना पोलिसांना कळवली। खरं तर ऋषिकेशला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। याआधीही त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत। इतकंच काय तर तो 3 महिने कारागृहातही राहून आलाय। अशातच आता बहिणीला संपवण्याचं दुष्कर्मही ऋषिकेशने केलंय। अल्लड वयात अनेक मुलामुलींचा पाय घसरत असतो, पण अशा वेळी कुटुंबियांनी त्यांचं व्यवस्थित समुपदेशन करणं आवश्यक असतं। पण बऱ्याचदा असं न होता मुलांना धाकात घेण्याचा किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न घरच्यांकडून केला जातो, पण याचा उलट परिणाम झाल्याचं दिसून येतं। या प्रकरणातही असंच काहीचं घडल्याचं पाहायला मिळालं। तुर्तास इतकंच। अशाच गुन्हेगारी विश्वातील बातम्या जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।